नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडे सिलाई मशीन आहे, मग हा सुंदर पेन्सिल पाउच तुम्ही नक्कीच बनवू शकतात. हा पाउच मुलांसाठी वापरता येईल, पण तुम्ही असे पाउच बनवून विक्री करून घरबसल्या छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. कमी खर्चात तयार होणारा आणि सहज विकता येणारी ही उपयोगी वस्तू आहे. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने हा पेन्सिल पाउच कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी 3 प्रकारचे हे कापड लागणार आहे. मेन फॅब्रिक, अस्तर आणि हे एक गोणीचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही शॉपिंग बॅग असेल तुमच्याकडे ते सुद्धा घेऊ शकतात किंवा कॅनव्हास पेपर सुद्धा घेऊ शकतात. आता हे अस्तर आणि गोणीचं कापड मी जोडून घेतलेलं आहे. चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. हे मेन फॅब्रिक आहे. मेन फॅब्रिकवर जोडण्यासाठी आपल्याला ही झिपर पट्टी लागणार आहे. झिपर पट्टी ही किती घ्यायची तर ज्या बाजूला तुम्ही जोडत असाल त्या बाजूपेक्षा दोन्ही बाजूला अर्धा-अर्धा इंच एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीची. आता इथे मेजरमेंट आपण बघूया. ह्या तिन्ही पीसचं मेजरमेंट घेतलेलं आहे. हे असं 11.5 इंच आणि हे असं आहे 10.5 इंच. आता काय करायचं आहे, ही जी 11.5 इंचची बाजू आहे त्या बाजूला इथे आपल्याला झिपर पट्टी जोडायची आहे. आता मी ही मापापेक्षा दोन्ही बाजूला अर्धा-अर्धा इंच एक्स्ट्रा राहील एवढी मी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं रनर सुद्धा काढून घेणार आहे. आणि आता बघा ही कशी जोडायची. ह्या सरळ बाजूवरच ही जी झिपर पट्टी आहे ती उलट बाजूने ठेवायची आहे. उलट बाजू आपल्याला वर दिसेल ह्याप्रमाणे इथे ठेवून ही जोडून घ्यायची आहे. नंतर मग ती उलटवता येते. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा उलट बाजूनेच ही ठेवायची आहे. ही उलट बाजू आहे तर ह्या बाजूने हे असं ठेवलं आणि इथे जोडून मग ती उलटवता येते नंतर. आता मी दोन्ही बाजूला इथे सिलाई मारून घेते. दोन्ही बाजूला मी इथे सिलाई मारून झिपर पट्टी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि हे याच्यावर ठेवून परत एकदा सिलाई मारून घ्यायची आहे. आता ही सिलाई मारताना खालच्या बाजूने ही अशी मारायची आहे कारण इथे आपल्याला सिलाई दिसत असते. पहिल्यांदा जेव्हा आपण झिपर पट्टी जोडलेली होती ती सिलाई दिसत असते म्हणून त्याच बाजूने मी आता सिलाई मारून हे सुद्धा जोडून घेणार आहे. आता हे जोडते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला व्ह्यूज येतात पण लाईक कमी येतात म्हणून प्लीज लाईक करा कारण तुमच्या लाईक केल्यामुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळत असते म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका. आता मी ही दोन्ही बाजूला हे असंच शिवून घेणार आहे. जोडून घेतलेलं आहे आणि आता हे सहज असं उलटून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, इथले जे धागे आहेत ते लॉक होतात, धागे निघत नाही. आणि त्यानंतर मग आता मेन फॅब्रिकवर इथे आपल्याला दाब सिलाई द्यायची आहे. हे व्यवस्थित असं सेट करायचं आहे आणि इथे मेन फॅब्रिकवर इथे दाब सिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने इथे ही दाब सिलाई द्यायची. दोन्ही बाजूला मी आता इथे दाब सिलाई देऊन घेते आणि मग त्यानंतर काय करायचं ते बघूया. आता इथे जशी दाब सिलाई दिली तशीच दाब सिलाई ह्या बाजूला सुद्धा द्यायची आहे. ही अशी मार्जिन हे आतल्या बाजूला ठेवायचं आहे, झिपर पट्टीच्या बाजूला नाही. त्यानंतर आता इथे आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे. रनर टाकताना मोठ्या बाजूने हे टाकायचं आहे. ही जी मोठी बाजू असते त्या बाजूने इथे हे असं रनर टाकून घ्यायचं आहे. परत एकदा काढून परत एकदा लावून घ्यायचं आहे. हे असं परत एकदा टाकायचं आहे. आता मी हे परत एकदा टाकून घेते. त्यानंतर मग आता इथे याचं सेंटर काढायचं आहे. बरोबर हे सेंटरमध्ये ठेवायचं आहे आणि सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे रनर टाकताना थोडंसं कमी जास्त जर झालं असेल तर ते कट करायचं आहे. इथे थोडं कमी जास्त झालेलं आहे म्हणून मी हे कट करून घेणार आहे. तुमचं एकसारखं येत असेल तर कट करायची गरज नाही, पण रनर टाकताना थोडंफार मागे पुढे होत असतं म्हणून. दोन्ही बाजूला एकसारखं करून घेतलेलं आहे आणि इथे सेंटरवर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे असं उलटून घेतलेलं आहे. आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे उलटवल्यानंतर हे असं पकडायचं आणि मग इथे ह्या इथे मार्किंग करायचं आहे. दोन्ही बाजूला हे मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर मग आता इथे
बरोबर सेंटरला सेंटर मिळून झिपर पट्टीचं सेंटर आणि हे जे मार्किंग केलेलं आहे ते सेंटर असं मिळून हे असं सेट करायचं आहे आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे। सिलाई मारण्याच्या आधी एक छोटीशी पट्टी तयार करायची आहे। 5 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे। दोन्ही बाजूने हे असे काठ फोल्ड करायचे आहेत, हे असे, आणि परत एकदा असं फोल्ड करायचं आहे। डबल फोल्ड करून ही पट्टी तयार करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला इथे सिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर तिची एक घडी घालायची आहे आणि जी घडीची बाजू आहे ती आतमध्ये ठेवायची आहे, ओपन बाजू वरती असू द्यायची आहे। आता ही इथे जे सेंटर मार्किंग केलेलं होतं त्या सेंटर मार्किंगवर ही पट्टी ठेवायची आहे आणि घडीची बाजू आतल्या बाजूला ठेवायची आहे। अशा पद्धतीने ही ठेवून मग इथे सिलाई मारायची आहे। दोन्ही बाजूला इथे अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारायची आहे। आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट केलेलं आहे। इथे पाव इंचच मार्जिन इथे ठेवायचं आहे। त्यानंतर आता इथे चारही बाजूला 1-1 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे। ही जी सिलाई दिसत असेल त्या सिलाईच्या बाजूने 1 इंच मोजायचा आहे आणि 1 इंचाचा हा असा बॉक्स बनवायचा आहे। सेम अशाच पद्धतीचं दुसऱ्या बाजूला सुद्धा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ही जी सिलाई मारलेली आहे सिलाईपासून आतमध्ये मोजायचं आहे 1 इंच। सेम चारी बाजूला हे असं केलेलं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे। चारी बाजूला आता मी हे कट करून घेते। तोपर्यंत तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर आता एक पट्टी घ्यायची आहे 1.5 इंच रुंदीची, ही पट्टी घेतलेली आहे आणि लांबीला सेम जेवढं माप असेल त्या पद्धतीने आता दोन्ही काठ हे आजूबाजूने फोल्ड करायचे आहेत आणि मग सेंटरमध्ये अशी ठेवून इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जोडल्यामुळे काय होतं, एकच सिलाई मारावी लागते। इथे डबल सिलाई मारायची गरज येत नाही, कारण फोल्ड न करता जोडली तर मग परत 2 सिलाई मारावी लागते, एकदा जोडताना आणि नंतर मग डबल फोल्ड करताना। म्हणून हे असं जोडलं तर सोपं जातं। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा ही अशीच पट्टी जोडायची आहे। 1.5 इंच रुंदीची घेतलेली आहे। दोन्ही काठ हे आतल्या बाजूला फोल्ड केलेले आहेत आणि मग सेंटरमध्ये हे असं ठेवून मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे। याच्यामुळे खालचे काठ जे आहेत ते सुद्धा फोल्ड होतात। आता इथे चारही बाजूला इथे मी अशा पद्धतीने शिवून घेणार आहे। सेंटरला सेंटर मिळवायचं आहे। हे जे सेंटर आहे ते सेंटर आणि इकडचं सेंटर हे असं मिळवायचं आहे आणि इथे तिरकस सिलाई घ्यायची आहे। अशाच पद्धतीने हे चारही बाजूला शिवून घ्यायचं आहे। आता मी इथे चारही बाजूला सिलाई मारून घेते आणि इथे सुद्धा सेम आजूबाजूला जशा आपण पट्ट्या लावल्यात त्या पद्धतीने इथे ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। याच्यामुळे इथे धागे जे आहेत ते लॉक होतील। हे आता चारही बाजूला मी असं शिवून घेणार आहे अशा पद्धतीने आणि मग आता इथे परत पट्टी जोडून घ्यायची आहे धागे लॉक करण्यासाठी। सेम पहिल्या प्रकारे जशी आपण जोडली त्याप्रमाणेच ही अशी, फक्त इथे वरती फोल्ड करायची आहे पट्टी आणि मग इथे जोडायची आहे। खाली सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आतल्या बाजूला ही अशी फोल्ड करायची आहे, ही अशी, आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे। सेम अशाच पद्धतीने चारही बाजूला मी इथे या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि हे पेन्सिल पाऊच तयार झालेलं आहे। सरळ बाजूने हे करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचे तुम्ही हे पाऊच बनवू शकतात लहान मोठ्या साईजमध्ये। आता इथे मी हे जे पाऊच बनवलेलं आहे हे सुद्धा जीन्सच्या कपड्याचं बनवलेलं आहे। ह्या पाऊचचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही नक्कीच बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे मी अस्तर वगैरे काही जोडलेलं नाहीये, सिंपल एक जीन्सचं कापड घेतलेलं होतं आणि ते शिवलेलं होतं। हे दोन्ही प्रकारचे पाऊच तुम्ही तयार करून बघा, सहज हे मार्केटमध्ये विकले जातात आणि तुमच्या मुलांना सुद्धा हे शाळेत नेण्यासाठी उपयोगी पडणार आहेत। आता याची साईज तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल।
अशा पद्धतीचे हे पाऊच तयार झालेलं आहे. तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.